त्यानं पुढे ठेवलंय रावण ग्राफिक्स जे आपण पाहतो कारण की सर्व ग्राफिक आहेत त्याच्या माध्यमातून बनवले जातात जरूर आणि अमित वक्रतुंड आर्ट्स त्याचं देखील कौतुक आहे कारण की अमित आजचे जे ग्राफिक आहेत जे बॅनर्स आहेत ते सर्व आपण अमितच्या माध्यमातून पाहतो। सध्या बॅनर स्क्रीनवर पाहताय शिवा जाधव बॉस, अभिजित बेलोशे, योगेश चिकणे आणि अमित कासुडे हे चौघ आहेत ते खऱ्या अर्थानं लहानपणापासून याच मैदानामध्ये खेळणारे चौघ आणि या मैदानामध्ये खऱ्या अर्थानं योगेश चिकणे आणि अमित कासुडेने नाईट स्पर्धा देखील घेऊन आले होते। अभिजित बेलोशे देखील तिथे जॉईन होता, शिवा जाधव बॉस देखील होता, ती घनसोली कॉलनी प्रीमियर लीग होती आणि आणखीन एक नाईटचा ब्लास्ट तुम्हाला या मैदानामध्ये बघायला भेटेल। टेनिस क्रिकेटच्या हंगामामध्ये आणखीन एक नाईट मॅच या मैदानामध्ये तुम्हाला जरूर अनुभवायला भेटेल। सगळे आमचे स्पॉन्सर आणि सगळे संघ मालक तुम्ही पाहताय। आज अंपायर्सचं देखील कौतुक केलं, अंपायर्सना विसरणार नाहीये। सुबोध सर, अभि परब सर असतील, तुषार मांढरे सर असतील, आमचे तिन्ही अंपायर्स एवढ्या पावसामध्ये आज त्यांच्या अंपायर्सच्या ज्या पद्धतीने तुम्ही पाहताय अंपायरिंग पाहताय मात्र प्रत्येक जण आपण पाहिलं तर एवढ्या पावसामध्ये खेळू शकतो पण एका जागी तुम्हाला उभं राहणं इट्स पॉसिबल, इट्स नॉट पॉसिबल। एका जागी पावसाच्या धारामध्ये तुम्ही उभं राहू शकत नाही आणि डिसिजन देखील पावसाच्या धारा डोळ्यासमोरून असताना तो चेंडू नक्की लेग स्टिक वरून जातोय की बाहेरून जातोय या सर्व गोष्टींसाठी तुम्हाला प्रिपेअर असावं लागतं कारण की जेव्हा तुम्ही चांगली अंपायरिंग करता कोणी बोलत नाही यू आर बेस्ट, पण जेव्हा तुमच्याकडून एक चुकी होते तेव्हा प्रत्येक जण विसरून जातो की तुम्ही चांगले अंपायर होता आणि प्रत्येक जण दोष देतो फक्त एका धावेसाठी। हेच आहे, यासाठी अंपायर्सला नेहमी सांभाळून घ्यावं लागतं। तीही आपल्या सारखेच खेळाडू असतात, त्यांनी फक्त क्रिकेटची सेवा करण्यासाठी ॲज अ अंपायर कारण की प्रत्येक जण सेवा करत असतो, क्रिकेटची आवड असते प्रत्येकाला क्रिकेटची। आपल्यातले देखील काही दिवसांनी अंपायर बनतील ऑफिशियली अंपायर, म्हणजे अगदी क्रिकेटचं करिअर थांबल्यानंतर अमर देखील अंपायरच्या क्षेत्रामध्ये वळू शकतो। मुकादम असेल हे अंपायरच्या क्षेत्रामध्ये हळूहळू वळतायत। हरीश भाऊ सलते ते अंपायरच्या क्षेत्रामध्ये हळूहळू वळतायत। चला मॅचच्या दिशेने आपण जाऊयात। सध्या आपण पाहतोय बॅटिंग साठी टीम लक्षात ठेवा, तुमचे 12th मॅन मॅच मध्ये कॉमेंट्री बॉक्स मध्ये असणं गरजेचं आहे कारण की ऑलरेडी एका टीमला पॅनलाइज दिली होती आणि तीच टीम पाटण होती जी गोपीदादा प्रतिष्ठाने त्यावेळी 2 धावेने ती हरले होती। अगदी पहिला चेंडू आपण पाहतोय, अतुल बालेकरचा पहिला चेंडू पडल्यानंतर अगदी निघून जातो वेगानं। सुमित घराळे आणि संदीप दामनकर हे दोन्ही बॅटर मैदानामध्ये दाखल आहेत। स्ट्राइकला सुमितला पाहताय, नॉन स्ट्राइकला संदीपला। दोन्ही बॅट्समन पहिल्या 3 चेंडूवरती फक्त धाव आली आहे एक। यावेळी मात्र हो अगदी वेगानं जरूर चेंडू टाकला आणि अखेरीस काय विकेट किपिंग थांबवला, चेंडू स्टॉप केला एवढा वेगवान चेंडूला। अतुल बालेकरचे वेगवान चेंडू म्हणजे तोफेमधून गोळा। त्यानंतर बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये आता यावेळी देखील बिगिट करण्याचा प्रयत्न बॅटिंगच्या अगदी टॉपला लागतोय जिथे फक्त डिक्लेअर मध्ये 1 धाव जाताना तुम्हाला दिसते। सुमित खऱ्या अर्थानं आज बरीचशी मेहनत करतोय जिथे तब्बल 5 चेंडू मध्ये आतापर्यंत 2 धावा खर्च झालेत। 1 टू गो, एक शेवटचा चेंडू असेल। शाहूवाडी सध्या बॅटिंग करते।
यावेळी सुरेख फटका जाग्यावरून आणि अगदी ग्लान्स केला या चेंडूला, फ्लिक केले मनगटाच्या साह्याने, ब्रिक्सच्या साह्यानं, आणि तदनंतर बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझनला निघून जातोय. अप्रतिम फटका, षटकार. वॉट अ स्ट्रोक. एका षटकाच्या अखेरीस 8 धावा, 8 धाव संख्या आफ्टर 1 ओव्हर. आणि सुमितच्या बॅट मधून आला होता तो फटका. सुमित घराळे या टीमचा एक महत्वाचा बॅटर. गोलंदाजीसाठी पृथ्वीराजला पाहतोय. मागील मॅचचा हिरो राहिला पृथ्वीराज. पृथ्वीराज थोडा इंजर्ड आहे, त्याच्या फिंगर्सला तुम्ही पाहिलं तर थोडीशी इंजुरी झाली. आज तो खेळणार की नाही याच्यावरती प्रश्नचिन्ह होते की पृथ्वीराज आज खेळेल का. मात्र तरीही पृथ्वीराज मैदानामध्ये उतरला. हेच द बेस्ट डे ना आपल्या मॅच साठी, आपल्या टीम साठी आणि आपल्या खेळासाठी. इंजर्ड असताना देखील तो खेळाडू आज दमदार खेळ करतोय आणि बरंचसं व्यावसायिक क्रिकेटकडे वळलाय तो. अगदी महाराष्ट्रापर्यंत त्याची सातत्याने फेऱ्या चालू असतात. हो सर, बॅटीने खेळलाय, ऑन दी थ्रो खेळलाय आणि चेंडू हवेमध्ये असताना अखेरीस अनिकेतनं पकडले कॅच. अप्रतिम कॅच अनिकेत. आणि आणखीन एक फलंदाज, पहिला फलंदाज यावेळी मात्र माघारी जातोय. संदीप बॅक टू द डकआउट. स्वप्नील आता मैदानामध्ये दाखल झाला. स्वप्नील सध्या आपण पाहतोय स्वप्नील शिर्के मैदानाच्या दिशेने रवाना झाला. पृथ्वीराज यादव पहिला चेंडू अगदी बॅटच्या रडारमध्ये दिला होता. सरळ बॅटीने खेळण्याचा प्रयत्न आणि तदनंतर मात्र कॅच आउट झाला. 8 धाव संख्या स्कोर कार्ड वरती सजली आहे. एक दिवस होते पावसात बाहेर निघत नव्हतो आणि आता दिवस आहेत पावसाळ्यात घरात बसत नाही. हे दिवस आहेत सध्या. पहा दोन्ही अँगल, बॅट्समन अँगल, बॉलर अँगल ओमसा एमटीसीच्या माध्यमातून दाखवला जातोय. त्यांचे कॅमेरामॅन बघितले तरी इवली इवलीचे कॅमेरामॅन त्यांचे, पण कला आणि त्यांचं काम अगदी शिखराच्या उंचीवरती न्यावं असे आहेत. वाह करावी. आणि अक्षय शेठचं हेच मतलब त्याच्या ती शैली आहे. त्याच्याकडे कॅमेरामॅन बनवण्याची फॅक्टरी आहे. प्रत्येक जण येतो त्याच्याकडे शिकून मोठा होतो आणि हे खरं आहे. 8 धाव संख्या, 8 लॉस ऑफ दी 1. चला थोडासा स्पीडअप घेऊयात. यानंतर एक मॅच आहे आणि त्यानंतर टॉप 2 टीम मध्ये असलेली सेमीफायनल देखील आजच आहे. म्हणजे एक टीम आपल्याला भेटेल आज. वेगानं टाकल्या अखेरीस. ओहो काय चेंडू यावी मात्र अडवला गेला, वेगानं टाकला गेला आणि त्यानंतर दोन्ही पाय हवेमध्ये होते. फटका, बॅडमिंटन स्ट्रोक, एक हॅमर करण्याचा प्रयत्न. येस, थँक्यू सो मच. आणि डेड बॉल असेल. 2 चेंडूच्या अखेरीस 8 धावा स्कोर कार्ड वरती 1 विकेट आतापर्यंत माघारी गेली आहे. यावेळी देखील वेगानं जरूर टाकल्या. अखेरी चेंडू डिक्लेअर मध्ये जाईल बायच्या स्वरूपामध्ये एका धावेसाठी आणि एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल मात्र अगदी 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. स्पर्धा तुम्ही पाहताय मान्सून ब्लास्ट पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल. ही स्पर्धा टेनिस क्रिकेटचा पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग गाजवली टेनिस क्रिकेटची. या वर्षी देखील टेनिस क्रिकेटसाठी प्रत्येक जण उत्सुक आहे की पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगची टेनिस क्रिकेटची लीग कधी येते आणि हळूहळू त्या देखील सुरुवात होतील. यावेळी मात्र आपण पाहिलं तर अगदी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र बॅटीची अगदी टॉप एज आणि तदनंतर मात्र अगदी डिक्लेअर मध्ये 1 धाव. तब्बल आपण पाहिलं तर एक चेंडू अजूनही बाकी आहे. धाव संख्या 10. शाहूवाडी सध्या बॅटिंग करते. 10 लॉस ऑफ दी 1. ओहो यावेळी मात्र आपण पाहिलं तर अगदी लिडिंग एज आहे. खेळाडू चेंडू गॅदर करतोय. नो बॉल. अंपायर कडे लक्ष द्या. इट्स अ नो बॉल.
हा नो बॉल आहे आणि यावरती कुठली धाव घेतली जात नाही. फ्री हिटचा चेंडू आहे. लायसन भेटलंय मोठ्या फटक्या मारण्यासाठी आणि हे लायसन यूज केलं जाईल का? 11 धाबा 11 ऑन स्कोर कार्ड. यावेळी मात्र आपण पाहिलं तर अगदी स्क्वेअर किक करण्याचा प्रयत्न कव्हर रिजनला खेळाडू आहे. वेगानं पहिली धाव वेगानं कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. फक्त एक धाव. रवी संभाल के भाई. कमेंट चालू झाल्या तुझ्या. 2 ओव्हरचा खेळ झाला. टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचली अगदी 12 या आकड्यावरती. दत्ता धोंडे यांनी कमेंट केली आहे, क्रिकेट हे एकमेव ठिकाण आहे जिथे सुख आणि दुःख विसरून आनंद घेता येतो आणि एक वेगळा सुकून मिळतो. खरं आहे दत्ता दादा. धाव संख्या 12. 12 लॉस ऑफ दी 1 विकेट आफ्टर 12 बॉल आफ्टर 2 ओव्हर. 12 धाव संख्या. यावेळी मात्र अगदी रिटायरमेंट सध्या आपण पाहतोय. नितीन दादा देखील मैदानामध्ये दाखल झाला. मालदनचं सिंगम आणि गोलंदाजीसाठी मिस्टर गणेश. ओहो यावेळी फटका आपण पाहिला हवेमध्ये. बाई नितीन आत्ताच गेला आणि ये क्या आता बाई. आत्ताच तर कपडे चांगली होती. हे काय होतं आणि त्या जागेमध्ये खरंच दोष आहे कारण की तिथे कोणी उठत नाहीये. सगळे पडतायत आणि हा रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहता. असं वाटलं की स्लाइडची मजा घ्यायलाच नितीन मैदानात गेला की काय. नातूला बसवलं तिथे तो जाऊन फक्त मजा घेतली. लोळून घेतलं त्या चिखलात मस्त. डाग अच्छे है. 12 धाव संख्या. थोडी पुढे ढकलली जाते. 13 धाव संख्या. 13. शाहूवाडी आज विजयाचा ते अकाउंट ओपन करायचे शाहूवाडी टीमला आणि थोडेसे 12 खेळाडू देखील नाराज बसलेत येऊन इथे. क्रिकेट आहे यार आणि अब नाही तो कभी और. क्रिकेट थांबत नाही पराभव झाला म्हणून. ओहो हा चेंडू चांगला हाताळला गेला. या मॅच मध्ये जर शाहूवाडीला विजय भेटतो तरी त्यांच्या ज्या स्माइल आहेत त्यांचं जी अपेक्षा आहे ती पूर्ण होऊ शकते. कुठेतरी त्यांचा प्रवास देखील कुठेतरी चांगला आनंदाने थांबू शकतो. यॉर्कर खोडून करायचा प्रयत्न पुन्हा एकदा. अगदी डॉट बॉल निर्धाव येतोय. तब्बल चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय 3 आणि 13 धाव आहेत फक्त. 13 ऑन स्कोर कार्ड. 13 धाव संख्या. या बी पहा चेंडू अगदी वाईट. येस इट्स अ वाईट बॉल आणि कदाचित +1 देखील असू शकतो. येस कारण की आज हेच होत आहे. वाईट +1 या 2 धावेच्या मदतीनं. ओहो यावेळी फटका चांगला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर रिजनला डीप मध्ये जातोय. धावा किती आहेत बाई कारण की फक्त एक भेटेल की फटका चांगला होता. ना आव देखा था ना ताव देखा था पण फक्त सिंगल बघावी लागले त्याला. 2 to go. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. दिवसभर खेळाडू पावसात भिजतायत खेळतायत. बॅटच्या रडामध्ये यॉर्कर खोदून काढलाय. बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मधून खेळाडू आता मात्र वेगानं येईल. चेंडू टपक्यात आराम करतोय पण तोपर्यंत व्हॉट एफर्ट्स यार वेगानं आला आणि त्यानंतर या 2 धावा देखील इथे कंप्लीट केल्या जातात. 2 धावेच्या मदतीनं 18 धाव संख्या. 1 to go. पुन्हा अगदी डीप रिजन मध्ये जातोय जिथे पुन्हा एकच धाव भेटेल आणि या एका धावेच्या मदतीने आता धाव संख्या जाते 19च्या आकड्यावरती. 19-19 लॉस ऑफ दी 1 विकेट आफ्टर 3 ओव्हर. 3 षटकांचा खेळ झाला आणि 19 धाव संख्या आता मात्र स्कोर कार्ड वरती सजवली गेली आहे. आज सॅटरडे आणि आज सॅटरडे अगदी पावसाने धुवून निघाला आणि आज गटारी अमावस्या हे विसरून हे सांगावं लागत नाही. ते उचक्या लागल्या की समजतात. पाऊस असतोच
दीप अमावस्या, गठ्ठारी अमावस्या. या कदाचित उद्यापासून श्रावण चालू होईल, सोमवार पासून. ओहो, यावेळी देखील पहा बॅट स्विंग होते, विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू. डॉट होतो, आणखीन एक डॉट बॉल. सचिन अस्वले सध्या गोलंदाजीसाठी दाखल झाला. पहिला चेंडू डॉट आलाय, त्याचा निर्धाव त्यानं काढून घेतला. दुसऱ्या चेंडूवरती देखील चांगला, त्याच टप्प्यावरती स्ट्राईक सोडली आहे, पण आता स्ट्राईक चेंज नाही करू शकत. खेळना पडेगा भाई, मारना पडेगा, कारण की फुकट आता काहीच भेटणार नाहीये. कारण की फ्रीची ऑफर आता मान्सूनची बंद झाली आहे आणि एक वेगळी ऑफर आता मान्सून ब्लास्टची चालू केली. बरेचसे नियम जे चांगले आले, ज्याच्यामध्ये तुम्ही विकेट सॅक्रिफाईस करू शकत नाही, किंवा कट असेल, विकेट किपरच्या हातातून चेंडू जर पडतोय खाली तरच तुम्ही पुढे धावून घेऊ शकता. या सर्व गोष्टी आहेत त्या सुधारले क्रिकेट त्यानं. पुन्हा डॉट बॉल, 3 चेंडू डॉट आलेत लगातार. सचिन अस्वले पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग टेनिसचा खऱ्या अर्थानं बेस्ट बॉलर, आणि आज रबरचा हंगाम गाजवतोय पश्चिम महाराष्ट्राचा. यावेळी देखील चेंडू आपण पाहिलं तर अगदी चांगल्या टप्प्यावरती टाकला. आणखीन एक डॉट बॉल येतोय. 4 चेंडू डॉट, 4ही चेंडू शांत. छोटा तीर वार करे गंभीर, असं का म्हटलं जातं? खऱ्या अर्थानं गंभीर वार करतोय हा छोटा तीर. बॅटीची लिडिंग एज, एक धाव येते. तदनंतर आता शेवटचा चेंडू असेल, धावसंख्या 20 ऑन अ स्कोर कार्ड. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपण्यासाठी एक चेंडू बाकी आहे. यावेळी देखील चेंडू जरूर खेळला, विकेट किपरच्या अगदी हातामध्ये कुठली धाव नाहीये. 6 चेंडू मध्ये फक्त 1 धाव. आजचा बॉलिंग परफॉर्मन्स आपण पाहिला तर 6 चेंडू मध्ये 2 धावा देणारा खेळाडू आपण पाहिला, मात्र 6 चेंडू मध्ये 1 धाव देणारा खेळाडू सध्या मात्र सचिन अस्वले. अक्षय सलतेनं 6 चेंडू मध्ये 2 दिल्या होत्या आणि आता सचिन अस्वलेने 6 मध्ये 1 दिलेत. चला, लाईनअप ठेवून मैदानामध्ये दाखल व्हा. आपण पश्चिम महाराष्ट्राची स्पर्धा खेळतोय, सो नियम आपण जरूर पाळा. एकमेकांना शेक हँड करा. यानंतरची खऱ्या अर्थानं मॅच आहे 32 शिराळा आणि जावली 11 ग्लोरियस स्पोर्ट्स. दोघांनी तयार राहा. 32 शिराळा आणि ग्लोरियस स्पोर्ट्स. आणि एकदा नितीन कदम साठी टाळ्या वाजवा सगळ्यांनी. वा नितीन, वेल फिल्डिंग यार. आणि रवी बोरगे क्या खेळना यार, आणि अप्रतिम खेळ राहिला. RB 11 पैलवान साहेब खुश असतील. बत्तीसऱ्याचे कॅप्टन आलेले आहेत. जावली 11 ग्लोरियस स्पोर्ट्स कॅप्टन या. येस कॅप्टन या, दोन्ही कॅप्टन या. टॉस करूयात. पहिली ओपनिंग पेअर दाखल झाल्या. एक धील आहे, दुसरी धडकन आहे. एक गणेश शिंदे, दुसरा पृथ्वीराज आहे. दोनों लाजवाब आहे आणि मैदानामध्ये दाखल झालेत.
21 धाबा ठोकायच्या. जावली 11 ग्लोरियस स्पोर्ट्स प्लीज मित्रांनो टॉस साठी या. जावली 11 ग्लोरियस टॉस साठी या आपण. वेलकम निलेशजी मर्डेकर सर. पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा खऱ्या अर्थानं अभिमान. आणि खरं तर आम्ही वाट बघत होतो, उद्याच्या दिवसामध्ये देखील निलेश सर उपस्थित राहतील. आज करूयात त्यांचं मनापासून अधिक स्वागत. वेलकम सर, स्वागत आहे पश्चिम महाराष्ट्र मान्सून ब्लास्ट 2024 मध्ये. बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू खेळून काढलाय. फक्त 21 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये. ड्राईव्ह अगदी इथे धाव तर चोरून घेतले आणि त्यानंतर मात्र ही पहिली सिंगल मात्र कंप्लीट केली जाते. 21 धावा फक्त करायचे या मॅच मध्ये आरबी 11 या टीमला. बॅटिंग टॉप पेज पुन्हा डिक्लेअर मध्ये जातोय. टॉस करूयात. मी विनंती करेल राहुल दादा पाटील आपल्या शुभस्ते दादा टॉस घेऊयात या मॅचचा. इम्पॉर्टंट टॉस दोन्ही टीम आहेत. व्हाईट +1 तब्बल आत्ताच्या 2 धावा. टॉस जिंकला. टॉस जिंकला जावली 11 ग्लोरियस टीम न. दे वॉन्टेड टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. साहिल वरती बसलाय म्हणून सगळे टॉस आज ग्लोरियस जिंकलाय. फिल्डिंग घेतली आहे. तब्बल चेंडूचा खेळ झालाय 5 आणि धावसंख्या आहे टोटल 5. विकास शिर्केला पाहतो. विकास शिर्केने आज खऱ्या अर्थानं टीम साठी बरंच काय दिलंय. त्याच्या साइडून ज्या पद्धतीने त्याने फाईट दिली आहे. व्हाईट बॉल एक्स्ट्रा धाबा ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. नाव इज 6. यावे देखील एक्स्ट्रा बाहेर आणखीन एक व्हाईट बॉल येतोय. बरेचसे खांदे झुकलेत आज, कारण की जी सुरुवात झाली ती थोडीशी आपण म्हणेल शांततेत झाली आणि त्यानंतर थोडासा प्रवास खडतळ झाला. यासाठी 1-2 मॅच शावडी टीमनं टफ केली असती तर कदाचित आज वेगळा जोश न ती मैदानामध्ये खेळत असती. मात्र एनिवे काय हरकत नाही. आज शावडीनं परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न तर केला, ते इम्पॉर्टंट आहे. मात्र दुसऱ्या साईडला शावडीचे खेळाडू देखील आज ज्यांनी आपापला परफॉर्मन्स दाखवला ते देखील महत्वाचं होतं. 7 धावसंख्या स्कोर करवरती. विकास शिर्के असेल किंवा सूरज पाटील, संदीप असेल, सर्वजण आपण पाहिले तर आज आपल्या टीम साठी बेस्ट देण्याचा प्रयत्न जरूर करत होते. तर 14 धावा हव्यात आता विजयासाठी. 7 आहेत स्कोर कार्ड वरती. आज एवढा पाऊस आहे की रेनकोट घातलं तरी आतून सगळे भिजलेत, कारण की ब्लास्ट आहे हा. मान्सून ब्लास्ट चालू आहे. स्पर्धेप्रमाणे पाऊस आहे. गोलंदाजीसाठी सुमितला तुम्ही पाहता ओव्हर क्रमांक 2 मध्ये. यावेळी देखील चेंडू अप्रतिम चेंडू हाताळला. अगदी 22च्या अगदी सिंगल एक धाव येते. जिथे आपण पाहिलं तर या एका धावानं गोलंदाज अक्षरशः एवढ्या वेगानं चेंडू टाकला की विकेट किपरनं आता विकेटही चेंज केला. एवढ्या जोरात त्याला चेंडू हातावरती चटका दिलाय. हे असते भीती, म्हणजे अतुल बालेकर जेव्हा गोलंदाजी करतो तेव्हा विकेट किपरला राहायचं की नाही याचं टेन्शन येतं. तसंच आहे सुमित गोलंदाजीसाठी आल्याने विकेट किपरला थोडंसं इंजर्ड केलं तर त्यानं. असं जेव्हा विजय पावले गोलंदाजी करतो तेव्हा पण हीच कहाणी असते. विकेट किपर इंजर्ड होतात तेव्हा. ओहो, हा चेंडू आणखीन वेगानं टाकलाय. व्हाईट बॉलचा इशारा येतो अंपायरचा.
आणखीन एक एक्स्ट्रा धाव. बॅटिंग धावा कमी येत आहेत आज आणि ज्या पण धावा आहेत त्या डिक्लेअर मध्ये येत आहेत. यावेळी देखील अप्रतिम फटका, खेच के निकाला, खेचून काढलंय, लपेटलिया भाई निघून जातोय 6 धावेसाठी षटकार. लपेटा फटका म्हणजे पनवेलचा चिकन लपेटा ज्या पद्धतीने फेमस आहे त्याचा गणेश शिंदेचा हा लपेटा फेमस आहे. लपेटलिया भाई बाहेरचा होता, खेचून घेतला म्हणून स्पेशल. विचारला आज का स्पेशल क्या है, आज ये लपेटा स्पेशल आहे. यावेळी देखील फटका आपण पाहिला मिड विकेट रिझनला. अगदी पाण्यामध्ये थोडासा थांबतो आउटफील्डला, मात्र धाव फक्त एक घेतली जाते. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 5 धावा हव्यात आता विजयासाठी. कहाणी बहुत बड़ी है. सुरेख फटका ऑन डिटो, ड्राइव्ह केला डीपेक्षा कव्हर रिझनला. पुन्हा एकदा आउटफील्डला पाण्यात थांबला आणि पुन्हा एक धाव कंप्लीट केली जाते. तब्बल आता मात्र विजयासाठी फक्त 4 धावेची गरज आहे. 4 धावा विजयासाठी हव्यात. अप्रतिम आणि तदनंतर ही मॅच खऱ्या अर्थानं फिनिश केली, संपवली, संपून टाकली आणि RV11 पाटण वॉन दी मॅच. शाहवाडी टीम थँक्यू सो मच. अध्यक्षांचं मनापासून आभार, संस्थापक आहेत त्यांचं मनापासून आभार. प्रशांत पाटील, अजित पाटील संस्थापक, थँक्यू सो मच. कलंदर मोहम्मद कुरेशी साहेब